नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 1.5 वर्षापूर्वी खून प्रकरणातील गुंड दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून खंडणी विरोधी पथकाने एका गुंडाला पकडून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहे। ईश्वर तुपसुंदर असे या गुंडाचे नाव आहे। याबाबत पोलीस अंमलदार मयूर बोकरे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस हवालदार अमोल आवाड, सयाजी चव्हाण, गीतांजली जांभूळकर, रहीम शेख, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, पोलीस अंमलदार मयूर बोकरे हे 22 सप्टेंबर रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते। हवालदार अमोल आवाड आणि मयूर बोकरे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की ईश्वर तुपसुंदर यांच्याकडे पिस्तल असून त्याने ते आपल्या कसबा पेठेतील घरात ठेवले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगाव यांना ही बातमी सांगितली। बातमीनुसार पोलीस पथक ईश्वर तुपसुंदर यांच्या घरी गेले। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्याने पिस्तूल असल्याची कबुली देऊन सॅक बॅग मध्ये ठेवलेले पिस्तल काढून दिले। पिस्तलची पाहणी केल्यावर त्याच्या मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतुसे मिळून आली। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।